तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पांढरकवडा नागपूर मार्गावरील साखरा उड्डाण पुलावर सोमवारी 20 जुलैच्या दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती। पांढरकवडा येथून शासकीय रेशनमधील ज्वारी पोहोचवण्यासाठी टेम्पो निघाला होता। साखर उड्डाण पुलावर ट्रकची धडक बसल्याने टेम्पोचा चक्काचूर झाला। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की चालकाचा मृतदेह टेम्पोच्या केबिनमध्ये अडकून पडला। घटनेची माहिती मिळताच करंजी महामार्ग पोलीस केंद्राचे कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग मदत व पेट्रोलिंग पथक घटनास्थळी दाखल झाले। कटरच्या सहाय्याने टेम्पोची केबिन कापून सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। अपघाताच्या वेळी चालकाचा मुलगा टेम्पोच्या मागील बाजूस बसला होता। सुदैवाने या भीषण अपघातातून तो बचावलाय। या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलीस आणि महामार्ग मदत पथकाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली। मृतक चालक हा पांढरकवडा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ।